कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या सगळ्या निसर्गापुढे ना माणूस हलका कचपटाप्रमाण पण नाहीये, काही अस्तित्व नाही त्याचं। एवढं भलं मोठं विश्व नाही की माणसाला ह्या जन्मात त्याचं कोडं कधी उलगडणार नाही। कधी काय होईल हे सगळं आपल्या आकलना पलीकडचं आहे, आणि त्यात देवाचं बारीक लक्ष आहेच, विसरू नको। देवा, माझ्या या पाखरावर बारीक लक्ष ठेवा, हो, बारीक लक्ष ठेवा। मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे। असं काय हवं ते माग मला। काय झालं ते तरी सांगशील? सावलीने व्हिडिओ डिलीट केला का? सावलीने तो व्हिडिओ फायनली डिलीट केलाय आणि तिने दिलेला शब्द पाळलाय। पण मम्मा, तू एवढा विश्वास कसा ठेवू शकतेस का तिच्यावर? तिने जर व्हिडिओ डिलीट केलाच नसेल तर? नाही, सावली असं कधी नाही करणार। ही प्रामाणिक आहे तू। ही गरीब माणसं ना, हे असेच असतात, अति प्रामाणिकपणामुळे असेच गोत्यात येत राहतात। पण त्यांच्या प्रामाणिकपणाचा आपल्याला खूप फायदा होतो, आणि व्हायलाच पाहिजे। आता हेच बघ ना, आयुष्यभर तुझा आवाज बनून राहील असा तिने मला लहानपणी शब्द दिलाय, लहानपणी। पण तो शब्द ती आजवर पाळतीये। विठ्ठलाच्या साक्षीने दिलेलं वचन आहे ते, त्यासाठी जीव गेला ना तरी ती ते पाळेल। आणि यावेळेस सावली अशी काय माझ्या पिंजऱ्यात अडकली आहे ना की आयुष्यभर ती कितीही तरफडली, कितीही फडफडली तरी भैरवीच्या पिंजऱ्यातनं ती कधीच बाहेर पडू शकणार नाही। सावली, सावली, सरू मावशी, सरू मावशी। काय ग, काय झालं? सरू मावशी, सावली कुठे गेली आहे? तुम्हाला काही सांगून गेली आहे का? नाही ग, मला काय सांगितलं नाही पोरीने। मी पण बाहेर गेले होते ना, आत्ताच आली आहे। मी बाहेर बघू का? नाही नको, मी बघते। देवा, कुठे गेली असेल ही मुलगी? बाबा, ह्या बबलूला ना बबली मिळत नाही, हा? ही राणी तरी मिळून दे। ही राणी तू ठेव बबलू, कारण माझी राणी ठरली आहे। तारा, बबलू, थांबा वहिनी, डिस्टर्ब करू नका, युद्ध चालू आहे। राणी, सावली, सावली नाही राणी। बबलू, सावली कुठेच दिसत नाहीये घरात। अहो, सकाळपासून ती किचन मध्येच आहे। नाहीये ना, सगळीकडे शोधलं घरात, पण कुठेच दिसत नाहीये। कुठे गेली असेल देव जाणे। आपण बाबांना विचारू शकतो, त्यांना माहित असेल कदाचित। चला चल। दादा, काय झालंय? बघा ना, पूर्ण जाम करून टाकलंय ट्रॅफिक। बघा ना, भांडणं करताय सगळे। किती वेळ लागेल? तुम्ही बघताय ना ताई, काही सांगता येत नाही। बघा ना, आपण कोणत्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकतो का? जाऊ शकतो, पण खूप फिरून जावं लागेल, खूप वेळ जाईल त्याला। अरे देवा, बरं मी इथेच उतरते। हा चालेल, तुझे पैसे। थँक्यू। बाबा, अरे तू ही तिघं एकत्र काय मोर्चा बिरचा आहे की काय?
बाबा सावली तुम्हाला काही सांगून गेली आहे का? सावली नाहीतर का? अहो कधीपासून शोधते आम्ही तिला, कुठे दिसतच नाहीये. म्हणून म्हटलं तुम्हाला काहीतरी सांगून गेली असावी. नाही, मला तर नाही सांगून गेली. अगं पण जाणार कुठे ती? असेल इथेच कुठेतरी, येईल की. तसंही काय, ती 24 तास किचन मध्येच तर असते. हो ना, म्हणूनच तर भीती वाटते. आणि बाहेर कुठेही जायला आपला एरिया ओळखीचा नाहीये ना तिला, म्हणून चुकायला नको ही भीती वाटते. हो अगं काळजी करू नकोस. मला सांगा, तुम्ही फोन लावलाय का तिला? अय्यो, एवढं सिम्पल लॉजिक आपण वापरलं नाही. लाव लाव, फोन लाव. थांबा, मी करतो. सावली. काय रे? परत करतो. सावली. काय झालं? रिंग जाते पण फोन उचलत नाहीये. फोन उचलत नाही? वाव. मॉम, माझ्या ज्या ब्युटी फ्रँचायझीज लॉसमध्ये होत्या त्यात प्रॉफिट दाखवते. सीझनल, अॅन्युअली नाही. बघते मी, आहेत फिगर्स माझ्या समोर. मला कन्सिस्टन्सी हवी आहे, नाही असं नकोय. बरं, हां राजकुमार, रांजणगावला आपण जो प्रोडक्शन मॅनेजर नेमला होता ना, तो आपल्याला बदलायचा आहे. हां, आई पण का? पण वगैरे काही नाही. त्याचे रिपोर्ट चांगले आहेत, मेहनत करतो, हेच म्हणणार होतास ना? हे सगळं बरोबर आहे, पण त्याच्या लॉयल्टीवर मला जरा शंका वाटते. असं नाहीये काही. त्याचं रेकमेंडेशन कोणी केलं होतं? जगन्नाथ. एक्झॅक्टली. तेव्हाच आपल्याला कळायला पाहिजे होतं, हो ना? ठीक आहे, बघू आपण काय करायचं. सिक्युरिटी, सिक्युरिटी. अरे आहे का कोणी? सिक्युरिटी. काय हो? अहो काय झालं? काय कसली गडबड आहे? आई, ते सावली घरात नाहीये. तुम्ही सावली मॅडमला घरातनं बाहेर पडताना बघितलं का? हो, रिक्षात बसून बाहेर गेल्या त्या. रिक्षात बसून बाहेर गेला? ठीक आहे, तुम्ही या. कुठे गेली असेल सावली? हा तुमचा प्रॉब्लेम आहे. सावली कुठे गेली असेल? महत्वाचा प्रश्न असा आहे की ती का गेली. विठ्ठला, काही गडबड होऊ नये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.